मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य। जरांगेंनी 5व्या दिवशी उपोषण सोडलं। विखे पाटलांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडलं। जरांगे पाटील भाऊक। गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार। हैदराबाद गॅजेट मान्य असल्याचं मराठा उपसमितीचा मनोज जरांगेंना शब्द। मराठा आंदोलकांवरील याआधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार। आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी 15 कोटींची मदत देणार। मराठा उपसमितीची माहिती। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला यश। तुमच्या ताकदीवर जिंकलो। जरांगेंच्या घोषणेनंतर आझाद मैदानात आंदोलकांचा एकच जल्लोष। पाटील पाटील घोषणाबाजीने मुंबई दुमदुमली। GR मध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरू देणार नाही। जरांगे पाटलांचा इशारा। जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा जल्लोष। फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा। महिलांकडून फुगड्या खेळत सरकारच्या निर्णयाचं स्वागत। उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील संभाजीनगरला रवाना। उपोषणानंतर जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार केले जाणार। उपोषण सोडताच जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू। अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या कुटुंबियांचा एकच जल्लोष। गुलाल उधळत पेढे भरवत केला आनंदोत्सव साजरा। अडचणीच्या ठरलेल्या सरसकट या शब्दावरनं जरांगेंनी माघार घेतली। त्यामुळे आजच GR काढता आला। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुती सरकारनेच मराठ्यांना न्याय दिल्याचंही विधान। मराठ्यांना ओबीसीत घेऊन सरकारनं ओबीसी आरक्षण संपवलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची महायुती सरकारवर टीका। मराठा आरक्षणाचा GR असंवैधानिक असल्याचा आरोप। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर ओबीसींच्या साखळी उपोषणाची आता गरज नसल्याचंही फडणवीसांचं विधान। सरकारच्या GR मुळे मराठा समाजाला मोठा फायदा होणार। इतर समाजावर अन्याय न करता कायद्याच्या चौकटीतच मराठ्यांसाठी GR। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट।